ही सध्याची दृश्य आपण दाखवूयात प्रेक्षकांना विक्रांत। आत्ताची ही गर्दी आहे सगळी गेटच्या बाहेर जमलेली, हे सगळे जण या डोम मध्ये येण्यासाठी, राज ठाकरे उद्धव ठाकरेंना एकत्र पाहण्यासाठी, त्यांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहे। असं देखील मागणी आहे ती या ठिकाणी हे सर्व महाराष्ट्र करतायत। समीर शेख निखिल चव्हाण, मुंबई। आपण हे दृश्य बघतोय, ही सगळी जमलेली गर्दी आहे, ही ठाकरे बंधूंना एकत्र बघण्यासाठी जमलेली गर्दी आहे। गेटच्या बाहेर हे सगळे जण उभे आहेत आणि आतमध्ये येण्यासाठीचा, गेटच्या आतमध्ये येण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न आहे। काही घोषणा हे सगळे जण देतात। रिद्धी आणि ही गर्दी इतक्या प्रमाणात होईल याचा अंदाज होताच आणि त्यामुळेच आयोजकांनी मग वरळी डोमच्या बाहेर स्क्रीन लावणं असेल, ज्या ठिकाणी म्हणजे वरळी डोमच्याच परिसरात नाही इतरही ज्या ठिकाणी स्क्रीन लावणं शक्य असेल त्या ठिकाणी स्क्रीन लावण्याची व्यवस्था केली आहे। मात्र एवढी मोठी गर्दी होणार आहे आणि त्यामुळे वरळी डोमची कॅपॅसिटी किती आहे? मूळ कॅपॅसिटी 6 ते 6.5 हजारांची, वरून टाकलेल्या खुर्च्या हे सगळं मिळून किती तर 10 हजारांची। मात्र ठाकरेंची ज्यावेळी सभा होती, मग ती अगदी सुरुवातीपासून बाळासाहेब ठाकरे यांची सभा असेल, त्यानंतर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची सभा असेल, त्यांच्या सभांची गर्दी जर आपण पाहिली तर ती जवळपास लाखाच्या जवळ जाते आणि अशा वेळी 10 हजारांची आसन व्यवस्था असलेल्या ठिकाणी हा मेळावा पार पडतोय। त्यातही 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे ही गर्दी होणं अपेक्षित होतं। आता ही गर्दी गेटच्या बाहेर झालेली आहे। काही कार्यकर्ते, काही ठाकरे प्रेमी हे डोमच्या आत पोहोचलेले आहेत, मात्र बरेचसे गेटच्या बाहेर आहेत आणि गेटच्या बाहेर उभं राहून सुद्धा ते काहीतरी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं। विक्रांत, एरवी राजकीय पक्षांचे मेळावे असतात, सभा असतात, तेव्हा अशा पद्धतीची गर्दी आपण बघतो, पण हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा मेळावा आज पार पडतोय जो अराजकीय आहे, ज्याच्यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाचा अजेंडा नाहीये, झेंडा नाहीये, फक्त मराठी भाषेचा मुद्दा आहे। मराठी भाषेच्या अभिमानासाठी, स्वाभिमानासाठी हे दोघं बंधू एकत्र येतात असं आपण म्हणतोय आणि त्यासाठी जमलेली ही गर्दी आहे। त्यामुळे आता राजकीय पक्ष एकत्र येण्याव्यतिरिक्त सुद्धा किंवा त्यांच्या सभांव्यतिरिक्त, मेळाव्यांव्यतिरिक्त सुद्धा भाषेच्या मुद्द्यासाठी, मराठी भाषेच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यासाठी जमलेली ही सगळी गर्दी आपण बघतोय। त्यांना सुद्धा आतमध्ये डोममध्ये यायचं आहे, भाषण ऐकायचं आहे दोन्ही बंधूंचं आणि मराठी भाषेसंदर्भात महाराष्ट्रामध्ये यापुढे 2 बंधू काय नेमकी भूमिका घेतील हे जाणून घेण्यासाठी हे सगळे उत्सुक असल्याचं निश्चित आपल्याला दिसतंय। गर्दी वाढत चाललेली आहे, काहींना इथून गेटमधून आतमध्ये येऊ दिलं जाते बहुधा, पण पोलीस या ठिकाणी गेटवरच उभे असल्याचं सुद्धा आपण पाहतोय। खरं रिद्धी, खरं तर पोलिसांकडून बंदोबस्त राखणं हे पोलिसांचं काम आहे। ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात असा आशय असलेले फलक घेऊन काही जण हे डोम मध्ये पोहोचलेले आहेत। हे असं का म्हटलं जातंय? काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर केलेलं वक्तव्य काय म्हणाले? जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र आणि पुढे जय गुजरात। आणि त्यामुळे ही टीका केली जाते। कालपासूनच या टीकेला सुरुवात झालेली आहे आणि तीच टीका आज सुद्धा केली जाते। 2 दृश्य आपण पाहतोय, एकीकडे डोमच्या आतमधली दृश्य, नेमकं काय सुरू आहे तर बरेच जण पोहोचलेले आहेत, नेते पोहोचलेले आहेत, कलाकार पोहोचलेले आहेत, अभिनेते पोहोचलेले आहेत आणि कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। दुसरीकडची दृश्य ही वरळी डोम बाहेरची दृश्य, डोम बाहेर सुद्धा तुफान गर्दी झालेली आहे। मला वाटतं अनिल परब, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, यांनी एक वक्तव्य केलं होतं ज्यावेळी ते पाहणीसाठी गेले होते। वरळी डोमच्या समोर समुद्र आहे आणि ज्या दिवशी सभा आहे त्या दिवशी तो समुद्र आणि इथे येणाऱ्या लोकांचा समुद्र, अशा 2 समुद्रांची स्पर्धा होईल असं अनिल परब म्हणाले होते। काहीशी तशीच ही दृश्य आपण पाहतो अगदी। आणि त्याच्यामुळे या सगळ्या गर्दीचं नियोजन करण्याचं सुद्धा मोठं सध्या आव्हान पोलिसांसमोर आहे। जे उपस्थित आहेत, ज्यांना कुणाला या गेटमधून आत यायचं आहे, हे सगळे नागरिक आहेत, पोलिसांशी सध्या बोलताना दिसतात, काहीचा आक्रमकपणा सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय। आता नेमकं काय घडतंय, या गर्दीचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये विक्रांत, आता राज ठाकरेंचा ताफा निघालेला आहे। आपण बघितलं, राज ठाकरे आहेत, अमित ठाकरे आहेत जे तिथे पोहोचतील। थोड्याच वेळात मातोश्रीवरून सुद्धा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा वरळी डोमला दाखल होतील। प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल, पण जी वातावरण निर्मिती यासाठीची आहे असं आपण म्हणूया ती फार महत्त्वाची सध्या बघायला मिळते। कारण जसं आता विक्रांत सांगितलं की सभास्थळी तुफान गर्दी झाली आहे। एकीकडे एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर आपण बघतोय, वरळी डोम मधली दृश्य आहेत, आतमध्ये जे सगळे आता मराठी प्रेमी, ठाकरे प्रेमी आलेले आहेत त्यांची दृश्य, आणि दुसरीकडे वरळी डोम बाहेरची गर्दी आपण बघतोय। पोलिसांशी त्यांचं बोलणं सध्या सुरू आहे, काहीशी शाब्दिक चकमक होते असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रचंड आक्रमकपणा त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतोय। आता नेमकं काय घडतंय, या गर्दीचं नियोजन कसं होतंय हे पाहणंही महत्त्वाचं आहे। खरं तर डोम बाहेर सुद्धा स्क्रीन लावलेले आहेत सगळ्यांसाठी, कारण डोमची क्षमता लक्षात घेऊनच या सगळ्या बाबतीत लोकांना आतमध्ये घेता येईल। त्यामुळे आता या सगळ्यांना आतमध्ये घेतलं जातंय डोममध्ये की मग बाहेरच यांना स्क्रीनवरच हा सगळा मेळावा पाहावा लागतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे।
खरं आहे रिद्धी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अगदी काही वेळापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते असलेले आमदार वरुण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं म्हटलं की पावसाळा आहे आणि त्यामुळं आम्हाला बंद हॉलमध्ये कार्यक्रम घ्यावा लागतो, नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज पार्कची जागा सुद्धा कमी पडली असती. अर्थात अंदाज होता, मात्र पर्याय नव्हता आणि त्यामुळं वरळी डोममध्ये हा कार्यक्रम घ्यावा लागतोय, हा विजय मेळावा घ्यावा लागतोय. मात्र पहिली जी दृश्य आहेत त्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो वरळी डोमची कॅपॅसिटी 6,000ची, वर टाकलेल्या खुर्च्या असं पकडून साधारण 10,000ची कॅपॅसिटी आपण म्हणू. 10,000 लोक पोहोचलेले आहेत. वरळी डोम पॅक झालेला आहे. 10,000ची प्रेक्षक संख्या ही वरळी डोमच्या आतमध्ये आणि तितकीच किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त प्रेक्षक संख्या ही वरळी डोमच्या बाहेर असेल. आपापल्या घरात बसून हे भाषण बघणाऱ्यांची संख्या अधिक असेल. आपापल्या ठिकाणी आपापल्या शहरात जिथं स्क्रीन लावल्यात तिथं पाहणाऱ्यांची संख्या सुद्धा अधिक असेल. असं जर पाहायचं झालं तर एकंदरीत या भाषणासाठी, या मेळाव्यासाठी म्हणून मराठी माणूस हा आसुसलेला आहे. दोघा ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी मराठी माणूस, मराठी प्रेमी, ठाकरे प्रेमी हे आसुसलेले आहेत आणि तो क्षण आता अवघ्या काही मिनिटांवर येऊन पोहोचलेला आहे आणि त्याचीच ही सगळी दृश्य आपण पाहतोय. तुम्ही अगदी एक सुयोग्य असा शब्द वापरला होता, वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती पुरेपूर झालेली आहे. गर्दीनं वातावरण निर्मिती केलेली आहे, नेत्यांनी वातावरण निर्मिती केलेली आहे, अभिनेत्यांनी वातावरण निर्मिती केलेली आहे, सुरू झालेल्या संगीताच्या कार्यक्रमानं वातावरण निर्मिती केलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अवघ्या काही मिनिटात मुख्य कार्यक्रम सुरू होईल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे सभास्थळी. अगदी ठाकरे बंधूंचा हा मेळावा हाऊसफुल आहे असंच म्हणावं लागेल विक्रांत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघावी लागेल. वरळी डोमच्या बाहेरची ही जी गर्दी आपण स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला दाखवतोय त्यातल्या अनेकांच्या हातात निमंत्रित म्हणून जो पास दिला गेला होता इथे प्रवेशासाठीचा, तो प्रवेशाचा पास, ती निमंत्रण पत्रिका सुद्धा त्यांच्या हातात दिसतेय. आता हे निमंत्रणाचे जे पास आहेत ते त्यांच्या हातात असताना सुद्धा जर गेटच्या बाहेर उभं राहून त्यांना हा मेळावा पाहावा लागला तर मग कदाचित यावरून काहीशी नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बाळा नांदगावकर तिथे आलेले आहेत. दृश्यांमध्ये आपण बघतोय मनसेचे नेते बाळा नांदगावकर प्रत्यक्ष इथे आलेत. या उपस्थितांशी ते संवाद साधतायत. बघूया आपण ते नेमकं काय म्हणतात. आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? स्वतः बाळा नांदगावकर या ठिकाणी आलेले आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्व महाराष्ट्र प्रेमी आहेत ते आतमध्ये जाण्यासाठी आक्रमक होते, इच्छुक होते. त्यांना पोलीस या ठिकाणी रोखत होते कारण आतमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. त्या ठिकाणी पोलिसांना देखील विरोध या ठिकाणी महाराष्ट्र प्रेमींचा असताना स्वतः बाळा नांदगावकर आतली काय परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी आलेले आहेत. आता बाळा नांदगावकर हे स्वतः या महाराष्ट्र प्रेमींची मनधरणा करत असताना जे VIP पास आहेत त्यांना सोडण्यात यावं अशी विनंती आहे की ती पोलिसांना केलेली आहे. त्यामुळे थोड्या वेळातच राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोघेही या ठिकाणी येत असताना ही परिस्थिती आहे ती आटोक्यात आणायची आहे. पोलिसांवरती मोठं काम आहे. आता या ठिकाणी चर्चा झालेली आहे. जे यांच्याकडे VIP पास आहे ते VIP पास बघूनच या ठिकाणी आहे ते सोडण्यात येईल. स्वतः बाळा नांदगावकर आहेत. सर, प्रचंड मोठी गर्दी जमलेली आहे दोन्ही भावांची सभा ऐकायला. काय हॉलला प्रचंड काय गर्दी आतही आहे बाहेरही आहे आणि जागा लिमिटेड आहे. त्यामुळे आता पासवाले पण राहिलेले आहेत आणि प्रचंड लोक पण आहेत. सगळ्यांना यावं असं आम्हालाही वाटतंय पण दुर्दैवाने जागेचा अभाव असल्यामुळे अडचण आहे. बाहेर आम्ही स्क्रीन वगैरे लावलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही बॉक्सेस, गाडीवरती भोंगे वगैरे स्पीकर लावलेले आहेत. त्यामुळे व्यवस्था होईल. त्यामुळे तुम्ही पण थोडं समंजसपणाने घ्या. मी समस्त माझ्या माता भगिनी बांधवांना विनंती करतो की घाई करू नका. जेवढे शक्य होतील तेवढं आम्ही लोक हात घेण्याचा प्रयत्न करतोय. ते घेतोय आम्ही त्यासाठी. ज्यांचे पास आहेत त्यांना मी पहिला हात घ्यायला लावतोय आणि मग कॅपॅसिटी बघून मला करता येईल. नाही तर लोड होऊन जाईल, नाही तो गोंधळ होईल. एवढी एक मिनिटाला ते सुद्धा आपण बघितलं. गर्दी प्रचंड झालेली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे सध्या पास आहे निमंत्रित म्हणून त्यांना सगळ्यांना आधी आतमध्ये घ्या. त्यानंतर डोममध्ये काय परिस्थिती निर्माण होते ते बघूया आणि मग पुढचा निर्णय घेऊया असं नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय. जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत ते आता स्थानपन्न झालेले आहेत. काही चर्चा सुद्धा त्यांच्यामध्ये हसत खेळत सुरू आहे. सभास्थळावरची एकीकडची दृश्य आपण बघतोय. दुसरीकडे वरळी डोम बाहेरची गर्दी आपण बघतोय. ठाकरे बंधूंचा हा मेळावा हाऊसफुल झालाय. जोरदार घोषणा डोमच्या बाहेर उभे असणाऱ्या गर्दीमधून सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात.
अनेक पोस्टर्स या ठिकाणी हे सगळे घेऊन आलेले आहेत अनेक जण, ज्याच्यावर ठाकरे बंधूंविषयीचं प्रेम तर व्यक्त होतंयच, पण एकनाथ शिंदे असतील किंवा भाजप असेल, देवेंद्र फडणवीस असतील, अशाही मुद्द्यांवरून त्यांच्यावर टीका करणारे असे अनेक पोस्टर्स सुद्धा उपस्थित इथं घेऊन आल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय.